वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली आहे। या घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। तर यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासूला अटक करण्यात आली। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत। या प्रकरणातले अपडेट त्यांच्याकडून घेऊयात। आतापर्यंत काय काय झालंय, आतापर्यंतचे अपडेट काय आहेत वैभव? राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे खरं तर पोलिसांकडे हजर झालेत। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सांगितलं जाते त्यांना स्वारगेट मधून पुण्यातून अटक करण्यात आली। मात्र स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये तशी कुठली डायरी नोंद नसल्याची माहिती आपल्याला स्वारगेट पोलिसांकडूनच कळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल जो दबाव निर्माण झालेला होता पिंपरी चिंचवड पोलिसांवरती, गेले 5 दिवस त्यांनी जो हलगर्जीपणा केलेला होता, त्यावरून मोठी टीका त्यांच्यावरती झाल्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन केला। त्यानंतर जवळपास 3 पथकं दुपारी तयार करण्यात आली। संध्याकाळच्या सुमारास ती पथकं 6 पर्यंत नेण्यात आलेली होती गुन्हे शाखेची, जे शोध घेत होते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याचा। या सगळ्या प्रकारामध्ये दबाव निर्माण केल्यानंतर पोलिसांनी अखेर जो राजेंद्र हगवणे हा रात्री हजर झाला पोलिसांकडे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आतापर्यंतचे जे अटक आरोपी जे आहेत हे प्रमुख हगवणे कुटुंबातलेच आहेत। म्हणजेच वैष्णवीची सासू, ननंद, सासरा आणि तिच्या नवऱ्यासह आता तिचा दीर सुद्धा, या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे, 5 जणांना। आणि या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी जो आहे राजेंद्र हगवणे, तो हे सगळं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा या प्रकरणात राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न करत होता, ज्याच्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास 5 दिवस, 5 ते 6 दिवस, आज 6वा दिवस आहे, या हगवणेला अटक केली नाही। त्याला पळून जाणं सोपं झालं। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हगवणेला हजर करण्यासाठी काही मध्यस्थांमार्फत पोलिसांशी चर्चा सुरू होत्या कालपासून, ज्याच्यात पुण्यातले काही राजकीय पदाधिकारी सुद्धा सहभागी होते। आणि हगवणेला कुठं हजर करायचं किंवा कशा पद्धतीने त्याला अटक केल्याचं दाखवायचं, या संदर्भातल्या चर्चा पोलिसांबरोबर झाल्यानंतर रात्री उशिरा त्याला हजर करून ही अटक जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारात पिंपरी चिंचवड पोलिसांची प्रतिष्ठा जी आहे ती पुरती धुळीला मिळालेली आहे। केवळ हेच असं नाही, मयुरी जी त्यांची मोठी सून आहे, हिनं नोव्हेंबर 2024 मध्ये, म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एक तक्रार पौड पोलीस ठाण्यामध्ये केलेली होती या हगवणीच्या मारहाणीच्या संदर्भामध्ये, ज्यात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर शशांक हगवणे यांनी तिला गंभीर मारहाण केलेली होती। हे प्रकरण पुढे बावधन पोलिसांकडे वर्ग झालं। हा सगळा परिसर जो आहे तो बावधन पोलिसांकडे आल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारीमध्ये हे प्रकरण बावधन पोलिसांकडे आलं। आणि अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये साधारण 90 ते 120 दिवसांच्या आत दोषारोप पत्र जे ज्याला चार्जशीट म्हटलं जातं, तपास पूर्ण करून ते न्यायालयात सादर करणं अपेक्षित असतं। मात्र या मयुरीच्या प्रकरणामध्ये असं काही झालेलं नाही। जवळपास 232 दिवस गुन्हा दाखल होऊन उलटून गेलेत। आज तागायत या प्रकरणातलं दोषारोप पत्र जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये सादर करू शकलेले नाही। त्यातही हे आरोपी होते। या आरोपांना पोलीस मुभा दिली ते मिळवू शकतील अशी, आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। त्याचा परिणाम या मयुरीची जाव जी आहे वैष्णवी, हिचा मृत्यू झाला या सगळ्या प्रकरणामध्ये। आता या प्रकरणाला ट्रीट पोलीस कसं करतात हे पाहणं महत्वाचं आहे, कारण पीएम रिपोर्ट मध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या प्रचंड जखमा आहेत। गळ्याला लिगेचर मार्क जो आहे तो लिगेचर मार्क अर्धा आहे, म्हणजे जी गळ्याला दोरीची किंवा फास आवळल्याची जी खून असते ती अर्धवट आहे। आणि साधारणपणे स्वतः जर फाशी घेतली तर ओ आकाराचे लिगेचर मार्क जे आहेत ते येतात, असं अनेक तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जे लिगेचर मार्क पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आले ते दुसऱ्या कोणीतरी गळा आवळलेले आणलेत का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी तपास जो आहे तो त्या अनुषंगाने करणं महत्वाचं आहे। कुटुंबाकडून वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला जातोय। आता 5-6 दिवस इभरत गेल्यानंतर तरी पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणामध्ये खरंच नीट काम करतील का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर प्रत्येक प्रकरणाचं जर गांभीर्य येणार असेल तर पिंपरी चिंचवड पोलिसांना प्रचंड सेन्सिटाईज करायची गरज आहे। हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे प्रकरण किरकोळ आहे आणि या प्रकरणावर मी बोलणं अपेक्षित नाहीये असं सांगतात। त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये
महत्वाची बाब जी येते ती पोलिसांनी हे प्रकरण जे आहे ते गांभीर्यानं चालवण्याची येते. बरोबर आहे. वैभव, श्वेता. आणि यामध्ये आता जो सासरा आहे तो तर आता स्वतःहून हजर झालेला आहे पोलिसात, म्हणजे आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र असं काय, या संपूर्ण जे काही कुटुंब आरोपी आहे त्यामध्ये प्रमुख आरोपी हा सासरा आहे, तर त्यानं काय नेमकी कशा पद्धतीनं छळ केलेला होता किंवा काय, हे काय समोर येत आहे त्याच्या सासऱ्याबद्दल? जी मारहाण केली आहे ती रेकॉर्डवर आहे श्वेता. ज्या पद्धतीची मारहाण झालेली आहे, तिच्या अंगावरती मारहाणीचे प्रचंड वळ जे आहेत ते दिसून येत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये तिचा सासरा जो आहे त्याची एकूण वागणूक ही तिच्या मोठ्या सुनेनं सुद्धा कथन केलेली आहे. हं. या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या सुनेनं सुद्धा पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे, कशा पद्धतीनं तिला मारहाण करण्यात आलेली होती. आणि या सगळ्याची परिणिती जी आहे ती आपण पाहतोय या कुटुंबाची या सगळ्या परिसरामध्ये ओळख जी आहे ती अशाच पद्धतीची आहे. फार मोठ्या प्रमाणावरती या कुटुंबाला पत जी आहे ती या परिसरात नाहीये. त्यामुळे या सुनांचा छळ करणं किंवा त्यांना मारहाण करणं, कुटुंबामध्ये सतत या अशा पद्धतीच्या मारहाणीच्या घटना घडणं, त्यांचे सहकारी जे आहेत निलेश चव्हाण सारखे गुन्हेगार सहकारी या मुलांचे आहेत, ज्यानं बाळ 2 दिवस त्याच्या ताब्यामध्ये ठेवलेलं होतं आणि वडिलांनी ते दिलं असं त्याने सांगितलं. मात्र आजी आजोबा ते बाळ मागायला गेल्यावर त्यांना पिस्तूल दाखवून त्यांनी धमकावलं होतं. त्या प्रकरणामध्ये सुद्धा पुणे पोलिसांनी रात्रीच वारजे पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे. हे सगळं प्रकरण जे आहे ते हे सगळं प्रकरण अत्यंत विकृत मानसिकतेचं आहे. पिंपरी चिंचवड आणि या सगळ्या परिसरांमध्ये लग्न जे आहेत त्या लग्नांचा इव्हेंट आणि मोठा बडेजाव, खोटी प्रतिष्ठा जी आहे याच्या सगळ्या अनुषंगानं जी लग्न होतात 1.5 2 कोटी रुपये खर्च करून मोठमोठ्या गाड्या, हुंडा, हे सगळं कुटुंबाची खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी जे दिलं जातं त्याचे हे परिणाम आहेत. दुसऱ्या म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब जे आहेत त्यांच्यावर सुद्धा ही लग्न मोठी करण्याचा किंवा अशाच पद्धतीनं लग्नात मोठा बडेजाव मिरवण्याचा दबाव जो आहे तो एक निर्माण झालेला दिसतो. आणि याच सगळ्या पैशाच्या शोबाजीमुळे किंवा इव्हेंटबाजीमुळे या लग्नांमधली नाती जी आहेत ती प्रामुख्यानं पैशांसाठी जोडली गेली आहेत का, असाही प्रश्न पडतो. कारण या सगळ्या हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या पैसे हेच केंद्रस्थानी होते. सतत दोन्ही सुनांना जी मारहाण केली गेली किंवा त्यांना जो त्रास दिला गेला तो या पैशाच्याच अनुषंगाने दिला गेला. सतत पैसेच मागितले जात होते. इतके पैसे दिल्यानंतर सुद्धा जर या हगवणे कुटुंबाची भूक भागत नसेल तर ते पैशासाठी किती विकृत थराला जाऊ शकतात याची बळी ठरलेली वैष्णवी हे उदाहरण आहे. वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर वैष्णवी हगवणेच्या या मृत्यू प्रकरणानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे. ते म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या सासऱ्यानं एका हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वैष्णवीच्या सासऱ्याच्या कुटुंबातील निर्लज्जपणाचा कळसच दिसून येतोय आणि राज्यभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये. मात्र दुसरीकडे राजेंद्र हगवणे चक्क मटणावर ताव मारत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय. तर आपल्या सुनेचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सासऱ्यानं मात्र हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करून म्हणजेच जेवणावर ताव मारल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. वैष्णवीच्या मृत्यूच्या अगदी दुसऱ्याच दिवशी हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारताना तिचा सासरा राजेंद्र हगवणे दिसतोय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय आणि हा प्रकार अगदी वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी. वैष्णवीच्या सासऱ्याच्या कुटुंबातला निर्लज्जपणाचा हा कळस किती आहे हे त्यावरून स्पष्ट होतंय. सुनेच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सासरा हॉटेलमध्ये मटणाच्या जेवणावर ताव मारताना. कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश रामचंद्र चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कसपटे कुटुंबीय मुलाला न घेताच परतले होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा मागील काही काळापासून कसपटे कुटुंबासोबत कौटुंबिक वाद होता. सध्या पोलीस अधिक तपास करतायत.
आणि शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असून शस्त्र कायद्याखालील कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणं किंवा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे.